नमस्कार, मी डॉक्टर शारदा दुर्वांकूर आयुर्वेद आणि मंदत्व निवारण केंद्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागतच आहे. आज मी आपल्या पुण्याच्या वाघोली सेंटरला आली आहे आणि आज आनंदाची बातमी म्हणजे जिची मला आठवण यायची देवश्री चाकणकर की ती आज मला बाळाला घेऊन भेटायला आलेली आहे. बाळाचं नाव शिवतेज आहे. तिची पूर्ण फॅमिली आलेली आहे आज आणि अशीच रोज एक बातमी ऐकून मी खूप आनंदी असते. तर देवश्रीचा प्रवास तिच्या शब्दातच सांगाल, पण देवश्रीचे 9 IUI फेल होते आणि 2 IVF ट्रीटमेंट फेल होत्या आणि जवळजवळ तरी 2 ते 3 वेळा लॅप्रोस्कोपी केलेल्या होत्या, तरी सुद्धा त्याचे ट्यूब ओपन झाले नव्हते लॅप्रोस्कोपी मध्ये. आणि इथेच आयुर्वेद मिरॅकल दाखवतो, कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. म्हणजे देवश्रीला पण माझ्यावर विश्वास नव्हता, कारण केसच तशी अवघड होती. तिची चूक नाही त्याच्यामध्ये, परंतु HHG करण्याच्या आतच तिला कन्सिव्ह झालं. मला वाटतं 3 महिन्यानंतर. तर देवश्री तूच तुझा प्रवास सांग. म्हणजे 2 IVF झाल्या, 9 IUI झाल्या आणि त्यानंतर मला एकदाही कन्सिव्ह होत राहत नव्हतं. एक आपली लॅप्रोस्कोपी झालेली होती, दोन्ही ट्यूब ब्लॉक म्हणून रिझल्ट होता. आणि नंतर मॅडमने उत्तर बस्ती केली. उत्तर बस्तीमध्ये 3 महिन्यामध्ये 4थ्या महिन्यात आम्हाला जरीच ते कन्सिव्ह झालं होतं. HHG करायच्या आधीच आमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला आणि 9 महिने मॅडमची आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली बाळासाठी. आणि आज हे बाळ तुमच्या पुढे आहे. बाळ इतकं सुंदर, अतिशय शिवतेज प्रमाणे तेजस्वी हा मुलगा झालेला. नावच शिवतेज ठेवलंय आणि मला शिवतेजची कटिंग खूप आवडली आहे. एवढं गोड आणि त्याला कटिंग तेवढी स्टाईल मध्ये करून आणलंय त्याला आणि मस्त मस्त दिसतंय शिवतेज. हो ना मॅडम, राहतो मॅडम कडे. वयाच्या 39 वर्षी मला मातृत्व प्राप्त झाले. वयाच्या तिला 39 वर्ष वय चालू आहे तिचं आणि त्यावेळेस तिला बाळ झालं आणि तिला डॉक्टरांनी सांगितलं की ह्या वयामध्ये तुम्ही बाळ होऊ देणं खूप चुकीचं आहे, कारण की बाळामध्ये जन्मतःच विकृती येऊ शकतात, कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज येतात किंवा बाळ मतिमंदत्व येऊ शकतं. परंतु तिला म्हटलं तू आयुर्वेदावर विश्वास ठेव, असं काही होणार नाही आणि मतिमंद वगैरे लांबच राहिलं, पण बाळ एकदम आणि तेजस्वी झालं. चाकणकर साहेब, तुम्ही काही सांगाल? आम्ही फक्त तुमचे थँक्स. तुमचे खूप आभार. आम्हाला खूप आठवण येते. तुमचा सपोर्ट होता तेव्हाच पॉसिबल सगळं. फक्त आम्ही बदलीमुळे लांब गेलो नाही तर आम्ही पुण्याचं असतो तर तुमच्या खुशीच असतो. हसतोय ना तो, खूप हसायला येते मॅडम बरोबर. हो ना, त्याला माहितच नाही हसून. मेन म्हणजे बाळ माझे आवाज सुद्धा ओळखतात. पहिल्यांदा भेटतोय शिवतेज मला, परंतु गर्भसंस्कारामुळं मुलं हे सगळं त्यांना माहिती असतं, आपली आई काय करते दिवसभरात आणि सगळ्या आजूबाजूच्या लोकांचा ते आवाज पण ओळखतात आणि माझा तर आवाज ओळखलाच पाहिजे. बरोबर आहे ना? कसं हसायला येतं मॅडम बोलल्यावर, होय की नाही? ओळखतो ना तू मॅडमला? तर अशक्य ती शक्य आयुर्वेदातनं होत असतं आणि आज चाकणकर कुटुंबाने आज आपल्यावर विश्वास ठेवल्यामुळे आज त्यांची फॅमिली कंप्लीट झालेली आहे. तिला पहिली मुलगी झालेली होती, परंतु पहिल्या मुलीच्या नंतर तिला सेकंडरी इन्फर्टिलिटी बसली आणि जवळजवळ तिला बरेच म्हणजे मुलगी तिची 9 वर्षांची आहे. 9 वर्षाची तिला वाट बघावी लागली तिसरं बाळ होण्यासाठी, परंतु ते झालं आणि इतकं गोंडस बाळ झालेलं आहे. तर अजून काही सांगणार तू? मॅडमचे खूप आभार. आम्हाला वाटलंच नव्हतं की आमच्या नशिबात मुलं आहे म्हणून दिसतो मुलगा हे असं वाटलंच नव्हतं. होय ना, आता मला देऊन जायचं बा. खूप खूप धन्यवाद. हो ना शिवतेज, आणि मॅडमला भेटायला आईच्या मधून येणार ना? धन्यवाद.